आज रोजी मला आलेला हा छोटासा अनुभव म्हणजे काय झालं ना की बुलढाणा शहरामध्ये मी जात होतो, म्हणजे मी रिक्षा चालवतो, मी जात होतो आणि माझ्यासमोर एक रिक्षा होती. आता तो बिचाऱ्याने प्रवाशांनी हात दिला. आता प्रवाशांनी हात दिला म्हटल्यावर रिक्षावाले थांबणारच, आणि थांबणार नाही म्हणजे ते रिक्षावालेच कसले. तर प्रवाशांनी हात दिला, बिचारा तो रिक्षावाला तिथं थांबला. पण त्या ठिकाणी शासकीय ऑफिस होतं बरं का, शासकीय ऑफिस होतं त्या ठिकाणी. त्यामुळं तिथं थांबायला पाहिजे का नाही थांबायला पाहिजे असं तिथं बोर्ड सूचना वगैरे काही लिहिल्या नव्हत्या. कारण मी बारकाईनं पाहिलं तिथं असंच कोणताच बोर्ड नव्हता की ते थांबू नये किंवा म्हणजे असं कोणत्याच प्रकारची सूचना तिथं नव्हती. छोटी बिटी सूचना बिचना असेल तर ती मी काय पाहिली नाही, माझं काही लक्ष पण गेलं नाही, पण तिथं नव्हती. असो. आणि नंतर त्या रिक्षावाल्याने त्या प्रवाशाला घेतलं आणि मधून गाडी आली. काय त्यामध्ये सिनियर अधिकारी, सिनियर म्हणजे वयानं सिनियर, पोस्टनं नव्हते सिनियर ते, कारण की पोस्टनं जर सिनियर असते ना त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या असते. असो, वयानं सिनियर अधिकारी काय म्हणतात माहिती आहे का, गाडीतूनच ए माजलाय का, माजला हा माजला का, अक्कल आहे का अक्कल, ए माजला का माजला. आणि मी ते रेकॉर्ड करलं. हो, रेकॉर्ड केलंय मी, ते सगळं माझ्याकडे आहे. पण काही कारणामुळे मी ते नाही दाखवू शकत, कारण की आपल्याला विषय वाढवायचा नाहीये. पण ह्या गोष्टी योग्य आहे का. बिचारा तो प्रवासी घेऊन निघून गेला, पण कितीतरी वेळ ते माझ्या डोक्यात टकटक टकटक करत राहिलं, म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. आता तुम्ही मला सांगा की यामध्ये त्या रिक्षावाल्याची चुकी आहे का त्या प्रवाशाची चुकी आहे. आणि विशेष म्हणजे तो जो प्रवासी आहे तो त्यांचाच कर्मचारी आहे बरं का, त्यांचाच कर्मचारी. आता तुम्ही सांगा की यामध्ये रिक्षावाला चुकीचा आहे का तो प्रवासी चुकीचा आहे, का मग तो सिनियर अधिकारी चुकीचा आहे, का मग आम्ही काही चुकी केली. हे सर्व तुमच्या समोर मांडून तुम्ही न्याय करा. बुलढाणेकरांनो, न्याय करा.